नमस्कार मंडळी. सादर करीत आहे श्रीपाद श्री वल्लभ कथा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्रीपाद प्रभूंना वंदन करून आज आपण अध्याय 21 वास्तुदोष दूर करून लिंगन्ना शास्त्रींना दुःखमुक्त केले पाहूया. हे सारे जग कर्मबंधनाच्या प्रभावावर अवलंबून आहे. प्रत्येकाला आपल्या कर्मबंधनाप्रमाणे भोग भोगावेच लागतात. काही कर्मफळे अशी असतात की कितीही जप तप यज्ञ केले तरी त्या कर्मफलाचे निराकरण होऊ शकत नाही. सद्गुरू हा कर्मबंधनाच्या प्रभावापासून सोडविणारा एकमेव त्राता आहे. तो आपल्या कर्मांच्या गाठी सोडवू शकतो. आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत संस्कृतीला अनुसरून आचरण केल्याने त्याचे फळ चांगले मिळते. श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतामध्ये वर्णन केल्याप्रमाणे जीवनामध्ये नैतिकतेला अनुसरून आचरण केले नाही तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. एक अहंकारी पंडित होता. त्याला योग्य काय व अयोग्य काय याची फिकीर नव्हती. त्याने आपल्या पत्नीचा छळ केला. तसेच एका सुखी कुटुंबातील पती पत्नीमध्ये फूट पाडून त्यांना एकमेकांपासून वेगळे केले व भांडणे लावली. त्याने रजकाच्या पत्नीस जुलमाने पळवून नेऊन तिला आपली दासी केले. त्याला या अनेक पापांपासून प्राप्त कर्माचे भोग भोगावे लागले. एवढेच नाही तर पुढच्या जन्मी त्या पंडिताला रजक पत्नीचा दास होऊन तिची सेवा करावी लागली. लिंगन्ना शास्त्री हा एक वेदशास्त्र पंडित होता. आपल्या पित्याचे तर्पण करण्यासाठी तो पादगया येथे आला होता. पादगया हे पिठापूरमध्ये असून हे भारतातील पितृश्राद्ध करण्यासाठी योग्य असे तिसरे तीर्थक्षेत्र आहे. लिंगन्ना शास्त्रीचे घराणे कर्मठ होते. ते धनवान होते. त्यांचे आजोबा शास्त्राप्रमाणे संकटात सापडलेल्या लोकांना मार्गदर्शन करून त्यांना उपाय सांगून त्यांचे मन जिंकत असत. पितृदेवतांना संतुष्ट करण्याच्या विधीसाठी लोकांकडून घेतलेले धन कमीत कमी खर्चून स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेत. ब्राह्मण धर्मानुसार हे कृत्य अयोग्य मानले जात होते. त्यांच्या वडिलांनीही आजोबांप्रमाणेच व्यवहार केले. आजोबा व वडिलांकडून घडलेल्या सर्व चुकीच्या विधींची कार्ये घडल्याचे परिणाम म्हणून लिंगन्ना शास्त्रींच्या घरामध्ये नेहमी काही ना काही कारणामुळे भांडणे होत असत. शास्त्री सांगू लागले, घरामध्ये मनाला शांती कधीच मिळत नसे. काही वेळा लिंगन्ना शास्त्रींचे मित्र घरामध्ये भेटायला आले असता त्यांच्यामध्ये काही कारणास्तव मोठ्या प्रमाणात वादावादी होत असे व भांडणे होत असत. काही वेळा पत्नी देखील भांडण करून घराबाहेर निघून जाई. जसे जसे त्यांचे वय वाढत गेले, मुलाचे व मुलीचे लग्न झाल्यानंतर तेही लिंगन्नांचा अपमान करीत. ते गरीब असल्यामुळे त्यांना तेथे राहण्यावाचून दुसरा मार्ग नव्हता. त्यांना काही वेळा असे वाटले की आपण हे जीवन संपवून टाकावे, आत्महत्या करावी. परंतु त्यांच्याजवळ असलेल्या वेदशास्त्रातील ज्ञानानुसार आत्महत्येने मरण आल्यास शास्त्राप्रमाणे त्यांची अंतिम क्रिया होणार नाही याची त्यांना खात्री होती. म्हणून लिंगन्ना शास्त्रींनी आत्महत्या केली नाही. नेहमीप्रमाणे एके दिवशी गोशाळेतील साफसफाई करून जेवणासाठी ते वाट बघत बसले होते. थोड्याच वेळात सुनेने वास येत असलेले आणि किडे पडलेले जेवणाचे ताट पुढ्यात आणून ठेवले. सकाळपासून गोशाळेमध्ये काम केल्याने वयपरत्वे थकून गेलेले असल्याने तसेच भुकेने व्याकुळ झाले असल्याने घाणेरडे असूनही त्या अन्नाचा घास घेणार. तेवढ्यात एक तेजपुंज अवधूत तेथे आला. त्याला पाहताच लिंगन्ना शास्त्री देहभान विसरले व लहान मुलाप्रमाणे त्याच्याकडे ते धावत गेले. त्यांच्या पायावर डोके ठेवले. अवधूताने लिंगन्ना शास्त्रींच्या ताटाला स्पर्श करताच त्या अन्नाच्या ठिकाणी हलवा हा गोड पदार्थ निर्माण झाला. त्यातील थोडा हलवा अवधूताने खाऊन बाकीचा
लिंगण्णा शास्त्रींना दिला. अवधूताचा प्रसाद पोटामध्ये जाताच लिंगण्णा शास्त्रीमध्ये नवीन शक्तींचा संचार झाला व हर्षयुक्त होऊन ते त्यांच्याबरोबर बसले. थोड्या वेळाने त्या अवधूताने लिंगण्णा शास्त्रींना एक पहार दिली व घराच्या ईशान्य दिशेस खोदण्यास सांगितले. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून लिंगण्णा शास्त्रींनी तेथे खड्डा खोदला. खड्डा खोदता खोदता तिथे 2 कुत्र्यांचे अस्थिपंजर दिसून आले. त्या यतीने कुत्र्यांच्या अस्थिपंजरावर तांदळाची पेस्ट टाकून नंतर खड्डा बुजवून टाक असे सांगितले आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे लिंगण्णा शास्त्रींनी ते काम केले. हे सर्व झाल्यानंतर अवधूत शांतपणे लिंगण्णा शास्त्रींना म्हणाला, या सर्व गोष्टींपासून तुला जी पिशाच्य बाधा होती ती आता दूर झाली आहे आणि तुझ्या घरातील जागा शुद्ध झाली आहे. तेव्हा आता तुला सर्व गोष्टी अनुकूल होतील. आता तू पिठापूरमध्ये जाऊन पादगया येथे तुझे जे कार्य आहे ते कर. त्याप्रमाणे लिंगण्णा शास्त्री काही न सांगता अवधूतांच्या आदेशानुसार पिठापुरास निघाला. लिंगण्णा शास्त्रीकडून घडलेल्या काही चांगल्या कर्मांमुळे त्यांना श्रीपादांचे दर्शन झाले व त्यामुळे त्यांच्या वाईट कर्माचे दहन झाले. अवधूतांनी पुढे त्याला पिठिकापूरमध्ये भेटण्यास बोलावले व पिठापूरमध्ये जाण्यासाठी लिंगण्णा शास्त्रींची त्याप्रमाणे सोय केली. आपले पूर्वज ज्या जागेत त्यांना वास्तव्य करायचे त्या जागेचे प्रथम शुद्धीकरण करत असतात. बंगला, कारखाना, वास्तू त्यानिमित्त जागा निवडताना किंवा त्या जागेबद्दलची संपूर्ण माहिती काढून घेत असत. कारण त्या जागेत वास्तव करण्यासाठीची जागा आत्महत्या, खून अशा घटनांनी दूषित नसावी. पूर्वी स्मशानासाठी वापरण्यात आलेली नसावी. कारण अशा दोषांपासून कायमस्वरूपी वाईट स्पंदने निघतात. त्यामुळे तेथे वास्तव्य करणाऱ्याला कधीही सौख्य शांती लाभत नाही. अशा जागेच्या शुद्धीकरणासाठी योग्य व्यक्तींकडून विधी आपण करून काळजी घेतली पाहिजे. व्यवसाय किंवा राहण्याची जागा अत्यंत पवित्र अशा ठिकाणी असावी. स्मशानाजवळ वास्तू कधीच असू नये. श्रोते हो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली का? कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. माझी कथा ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.